संगनमत करून दिशाभूल करीत फ्लॅट खरेदीमध्ये आरोपींनी केली फसवणूक. हरिप्रकाश ज्ञानीराम अग्रवाल यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप. नियम व कायद्यानुसार खरेदी खत करून व निश्चित केलेली रक्कम अदा करून कोथरूड येथे फ्लॅटची खरेदी केल्यानंतर पूर्वीच्या फ्लॅट मालकांनी फ्लॅटवर असलेल्या फायनान्स कंपनीच्या बोजासंदर्भात अंधारात ठेवून माझी फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. संबंधित आरोपींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच फायनान्स कंपनीकडे आरोपींची गहाण असलेली हॉस्पिटलची सुमारे 51 कोटी रुपये किमतीची इमारत जप्त करून त्यांनी आपले पैसे वसूल करावे आणि काही लाखामध्ये किंमत असलेल्या माझ्या फ्लॅटला या फायनान्सच्या दुष्टचक्रातून वगळावे. तसेच मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही स्थितीमध्ये बेघर करू नये अशी मागणी पुण्यातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. हरिप्रकाश अग्रवाल यावेळी बोलताना पुढे म्हणाले की त्यांनी दिनेश किरवे यांच्याकडून कोथरूडमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्यावेळी किरवे यांनी फ्लॅटवर कोणतेही कर्ज नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. परंतु किरवे आणि फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकीण सुनंदा जगताप यांनी या फ्लॅटसह त्यांच्या हॉस्पिटलच्या इमारतीवर 17 ते 18 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामध्ये माझाही फ्लॅट गहाण दाखवण्यात आला आहे. कर्जाची रक्कम ही कोट्यवधींच्या घरामध्ये आहे, तर माझ्या फ्लॅटची किंमत केवळ 64 लाख रुपये आहे. या प्रकरणी किरवे आणि जगताप यांनी खोट्या कागदपत्रांद्वारे माझी उघडपणे फसवणूक केली असून या फसवणुकीबद्दल त्या दोघांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच फायनान्स कंपनीने किरवे आणि जगताप यांची हॉस्पिटलची इमारत जप्त करावी व माझ्या फ्लॅटला या प्रकरणातून मुक्त करावे अशी मागणी अग्रवाल यांनी केली. माझं नाव हरिप्रकाश अग्रवाल, वय 72, रनिंग सिनियर सिटीजन आहे. मी 2022 साली फ्लॅट घेतला. त्याच्यानंतर समजलं की त्याच्यावरती लोन आहे, म्हणजे कोलॅटरल म्हणून तो फ्लॅट ठेवलेला आहे. फ्लॅट विकत घेण्या अगोदर आम्ही सर्च रिपोर्ट काढला, पब्लिक नोटीस दिली, कोणी आम्हाला ऑब्जेक्शन घेतलं नाही. मग आम्ही फ्लॅट घेतल्याच्या 1.5 महिन्यानंतर मला नोटीस आली की सदर फ्लॅटवरती लोन आहे आणि आम्ही ताबा घ्यायला येणार आहे असं. त्यानंतर मी DRT कोर्टात गेलो आणि पोलिसांनाही कंप्लेंट दिली. DRT कोर्टामध्ये केस चालून 1.5-2 वर्षानंतर DRT कोर्टाने मला स्टे दिला आणि असं सांगितलं की जे ओरिजिनल मालक आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे शिरवळला, जगताप हॉस्पिटल म्हणून, त्याची आज मार्केट व्हॅल्यू 51 कोटी आहे, तो बँकेने घ्यावा आणि माझा फ्लॅट सोडून द्यावा. ह्याच्या उपर बँकेने त्याच्या विरुद्ध अपील केलं DRT कोर्टामध्ये. म्हणजे हॉस्पिटल घेण्याचं सोडून मलाच छोट्याशा फ्लॅटच्या मागे लागलेले आहेत. तर मला याच्यातून हे मी मुख्यमंत्री वगैरे सर्वांना निवेदनं दिली आहेत याच्याबद्दल. आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांनी हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि मला याच्यातून मुक्त करावं, ही माझी